Good morning, students. Now, see the next part of a short history of drama. First of all, we will see introduction to English theatre. Drama has its origin in folk theatre. की या ठिकाणी सांगितलेलं आहे की हा ड्रामाचं जे ओरिजिन उगम हा folk म्हणजे लोक थिएटर लोककला ज्या ठिकाणी सादर व्हायच्या त्या थिएटरमधून झालेला आहे. We therefore cannot consider drama merely as a art of literature. आणि त्यामुळं आपण we cannot consider त्यामुळं आपण ड्रामाला कन्सिडर करू शकत नाही ॲज अ पार्ट ऑफ इंग्लिश लिटरेचर. इंग्रजी साहित्याचा भाग आहे हे आपण कन्सिडर करू शकत नाही. वर्ड्स आर द मीडियम ऑफ लिटरेचर. की साहित्याचं जे मीडियम आहे माध्यम ते काय वर्ड्स आहे ॲज अन आर्ट आणि ती एक कला आहे. बट ड्रामा इज अ मल्टिपल आर्ट युजिंग वर्ड्स, scenic effects, music, gesture of the actors and the organizing talents of a producer. परंतु जे ड्रामा आहे हे ड्रामामध्ये काय मल्टिपल आर्ट आहे, अनेक कला त्यामध्ये आहेत आणि कशाच्या सहाय्यानं ते सादर केले जातात वर्ड्सच्या युजिंग वर्ड्स. त्यामध्ये वर्ड्स असतात, सिनिक इफेक्ट्स असतात, त्याच पद्धतीनं म्युझिक असतं, त्यामध्ये गेस्चर हावभाव असतात ऑफ द ॲक्टर की ॲक्टरचे हावभाव त्यामध्ये असतात त्या ड्रामामध्ये असतात. अँड द ऑर्गनायझिंग टॅलेंट ऑफ द प्रोड्युसर आणि प्रोड्युसरचं टॅलेंट ते ऑर्गनाईज करण्यामध्ये असतं. अशा रीतीनं ड्रामा हा थोडक्यामध्ये अनेक कलांचा मल्टिपल आर्ट आहे ड्रामा म्हणजे थोडक्यामध्ये. द ड्रामाटिस्ट मस्ट हॅव प्लेयर्स, अ स्टेज अँड ॲन ऑडियन्स. की ड्रामाटिस्ट जो आहे नाटककार आहे त्याच्याकडं प्लेयर्स असले पाहिजे म्हणजे थोडक्यामध्ये ॲक्टर्स असले पाहिजे, अ स्टेज असलं पाहिजे अँड ॲन ऑडियन्स आणि श्रोतावर्गसुद्धा असणं गरजेचं आहे. द बिगिनिंग ऑफ ड्रामा इन इंग्लंड आर ऑब्स्क्युअर. की इंग्लंडमध्ये सुरुवातीला ड्रामा हा एक ड्रामाचा अत्यंत खडतर असा प्रवास झालेला आहे. देअर इज evidence to believe that when the Romans were in England, they established vast amphitheaters for the production of the plays. की देअर इज एव्हिडन्स की एव्हिडन्स म्हणजे पुरावे अनेक त्या ठिकाणी काही पुरावे आहेत की व्हेन द रोमन्स वेअर इन इंग्लंड की रोमन जेव्हा इंग्लंडमध्ये होते दे एस्टॅब्लिश्ड वास्ट एम्फी की त्यांनी काय वर्तुळाकृती प्रेक्षकगृह किंवा थिएटर्सची निर्मिती केलेली होती फॉर द प्रोडक्शन ऑफ द प्लेज की नाटकांसाठी थिएटरची निर्मिती केलेली होती त्या रोमन लोकांनी ज्यावेळेस ते इंग्लंडमध्ये होते. when then there were minstrels आणि but when the Romans departed their theater departed with them. परंतु रोमन जोपर्यंत होते तोपर्यंत थिएटर्सची निर्मिती झाली, प्लेस त्या ठिकाणी व्हायचे, नाटकं त्या ठिकाणी व्हायची. परंतु जेव्हा रोमन गेले त्याच्या पाठोपाठ थिएटरसुद्धा डिपार्ट झाले, नाहीसे झाले. देन देअर वेअर मिन्स्ट्रेल्स की त्यानंतर मिन्स्ट्रेल्स म्हणजे शायरी करणारे लोक होते. पीपल एन्जॉय इट सेल्फ हॅड समथिंग ड्रॅमॅटिक इन इट अँड पीपल एन्जॉयड देअर परफॉर्मन्सेस. लोक त्यांचा जो मिन्स्ट्रेल्सचा परफॉर्मन्सचा आनंद घ्यायचे. ग्रॅज्युअली बाय द 10th century द रिच्युअल ऑफ द प्लेज दॅट इट सेल्फ हॅड समथिंग ड्रॅमॅटिक इन इट. आणि 10व्या शतकामध्ये मात्र काय आलं बाय द 10th century द रिच्युअल ऑफ द प्लेज दॅट इट सेल्फ हॅड समथिंग ड्रॅमॅटिक इन इट. आणि नंतर 10व्या शतकामध्ये प्लेजमध्ये नाटकांमध्ये थोड्याशा ड्रॅमॅटिक नाटकमध्ये जे काही गोष्टी समावलेल्या असतात त्या यायला लागलेल्या होत्या. गॉट एक्सटेंडेड इन टू रिडिमेंट ऑफ अ प्ले आणि त्याला थोडक्यामध्ये या नाटकाचा पाया असं म्हटलं तरी चालेल. बट बिटवीन द 13th and 14th century ड्रामा स्टार्टेड हॅविंग थीम्स विच वेअर सेपरेटेड फ्रॉम अ रिलिजन. की 13व्या आणि 14व्या शतकामध्ये ड्रामा स्टार्टेड हॅविंग थीम्स. ड्रामामध्ये थीम्स
आल्या, कथानक आली, विच वेअर सेपरेटेड फ्रॉम रिलिजन. आणि जे काही कथानक होतं ते रिलिजन धर्मापासून थोडंसं वेगळं होतं किंवा धर्माचा त्यामध्ये समावेश नव्हता. The words themselves were spoken in English. A longer dramatic script came into use. की या ड्रामामध्ये ड्रामॅटिक स्क्रिप्ट त्यानंतर आली, अँड दे वेअर कॉल्ड ॲज मिरॅकल प्लेज, आणि त्यांना मिरॅकल प्लेज असं म्हणायला सुरुवात झाली. लॅटर दिस रिलिजियस ड्रामाज वेअर मोरॅलिटी प्लेज, की त्यानंतर काही रिलिजियस धार्मिक ड्रामाज आले, वेअर मोरॅलिटी प्लेज, की त्यामध्ये मोरॅलिटी नैतिक नाटकं आले, इन विच कॅरेक्टर्स वेअर ॲबस्ट्रॅक्ट व्हायसेस अँड व्हर्च्यूज. आणि या मोरॅलिटी प्लेजमध्ये, या रिलिजियस ड्रामामध्ये व्हायसेस दुर्गुण, व्हर्च्यूज सद्गुण किंवा यांचं थोडक्यामध्ये रूपकात्मकरित्या ते दाखवण्यात येत होतं. दीज वेअर ॲलिगरीज, आणि हे काय होतं दृष्टांतरूपी कथनक ह्या ड्रामामध्ये असायचं, थोडक्यामध्ये रूपक त्यामध्ये असायचं. एलिझाबेथन अँड रिस्टोरियन थिएटर. दिस सेक्युलर मोरॅलिटी प्लेज हॅव डायरेक्ट लिंक्स विथ एलिझाबेथन प्लेज, की जे सेक्युलर म्हणजे आहे, जे मोरॅलिटी सदाचरण करणारे किंवा जे काही सेक्युलर मोरॅलिटी प्लेज होते त्यांची एलिझाबेथन प्लेजची डायरेक्ट लिंक होते. द रेनायन्सन्स इम्पोज अ लर्नेड ट्रॅडिशन, की रेनायन्सन्स म्हणजे पुनरुत्थान, इम्पोज अ लर्नेड ट्रॅडिशन, की हे पुनरुत्थान करणारे जे काही प्लेज होते त्यांनी ट्रॅडिशन दाखवली. क्लासिकल इन डेप्थ विथ थीम्स ऑफ एज्युकेशन, जनरल मॉरल प्रॉब्लेम्स अँड सेक्युलर पॉलिटिक्स, की अशा नाटकांमध्ये एज्युकेशन ही एक थीम दाखवली, जनरल मॉरल प्रॉब्लेम्सची थीम दाखवली, किंवा सेक्युलर पॉलिटिक्सचं त्यामध्ये समावेश करण्यात आला. द प्लेज हॅड नथिंग टू डू विथ रिलिजन, की या नाटकांमध्ये रिलिजनचा समावेश नव्हता किंवा रिलिजनशी त्याचं काही घेणं देणं नव्हतं, धर्माशी काही घेणं देणं नव्हतं या नाटकांमध्ये. देअर वेअर एक्झाम्पल्स ऑफ बोथ कॉमेडी अँड ट्रॅजेडी, की त्या नाटकांमध्ये कॉमेडी आणि ट्रॅजेडी या दोन्हींचा समावेश होता किंवा त्यांची उदाहरणं होती. देअर वेअर एक्झाम्पल्स ऑफ बोथ कॉमेडी अँड ट्रॅजेडी, की त्यामध्ये कॉमेडी आणि ट्रॅजेडीची त्या नाटकामध्ये उदाहरणं होती. थॉमस कीड, ख्रिस्टोफर मार्लो अँड विल्यम शेक्सपियर आर द प्राईम ड्रॅमॅटिस्ट ऑफ धिस एरा, की त्या शतकामध्ये थॉमस कीड, ख्रिस्टोफर मार्लो आणि विल्यम शेक्सपियर हे महत्त्वाचे मुख्य असे ड्रॅमॅटिस्ट त्या कालखंडामध्ये होऊन गेले. इट वॉज कीड हू डिस्कवर्ड हाऊ इझिली ब्लँक वर्स माइट बी converted into a useful theatrical medium when Shakespeare used brilliantly in all his plays. Here the writer wants to tell us that Keats discovered how easily blank verse might be converted into a useful theatrical medium, की कीडनं त्या ब्लँक वर्सचा कन्व्हर्जन हे युजफुल थिएट्रिकल मीडियममध्ये होतं याचा शोध लावला आणि शेक्सपियरनं अतिशय हुशारीनं ते त्याच्या नाटकामध्ये उतरवलं. ट्रॅजेडी डेव्हलप इन द हँड्स ऑफ कीड अँड मार्लो. कॉमेडी हॅड ऑल्सो प्रोसिडेड बियॉन्ड रस्टिक ह्युमर, की रस्टिक म्हणजे रटाळ, की कॉमेडी हॅड ऑल्सो प्रोसीड बियॉन्ड रस्टिक ह्युमर, की जी कॉमेडी होती ती रटाळ जे काही विनोद होते त्याच्याही पुढं ती गेली. बट बाय द 19th of 16th century the theater in England was fully established, की 1990s of 16th century the theater of England was fully established, की 16व्या शतकामध्ये 90च्या सुमारास इंग्लंडमध्ये
थिएटर पूर्णपणे अस्तित्वात आले. बट कॉम्प्लिकेटेड कंडिशन्स गव्हर्न द ॲक्टिव्हिटीज ऑफ द ड्रॅमॅटिस्ट. परंतु काही कॉम्प्लिकेटेड कंडिशन्स ह्या ड्रॅमॅटिस्टच्या ॲक्टिव्हिटीज गव्हर्न करत होत्या. The public theatre of the 16th century differed in many important ways from the modern theatre. या ठिकाणी सांगितलेलं आहे की पब्लिक थिएटर जे 16व्या शतकामध्ये होत्या त्या डिफरंट होत्या, वेगळ्या होत्या. आधुनिक थिएटरपेक्षा त्या वेगळ्या होत्या. इट वॉज ओपन टू स्काय. हे जे पब्लिक थिएटर होते ते ओपन थिएटर थोडक्यामध्ये होते. विदाऊट आर्टिफिशियल लाईटिंग, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रकाश योजना नसायची. द स्टेज वॉज अ रेज प्लॅटफॉर्म विथ द रेसेस ॲट द बॅक सपोर्टेड बाय पिलर्स. इट मीन्स दॅट स्टेज वॉज अ रेज प्लॅटफॉर्म, की उंचावरती स्टेज असायचं. विथ द रेसेस at the back supported by the pillars, and it was supported by the pillars. There was no curtain, कोणत्याही प्रकारचा पडदा नसायचा. and main platform could be surrounded on 3 sides by the audience. त्या स्टेजच्या तिन्ही बाजूनी ऑडियन्स बसलेले असायचे. अराउंड द थिएटर देअर वेअर गॅलरीज. थिएटरच्या आजूबाजूला गॅलरीज असायच्या, बाजूने गॅलरीज असायच्या. In the 17th century, the enclosed theater gained importance. आणि 17व्या शतकामध्ये एनक्लोज की बंदिस्त थिएटरला महत्त्व प्राप्त झालं. There was increasing attention to scenic devices as theater became private. की थिएटर हे प्रायव्हेट खाजगी बनल्यामुळं there was increasing attention to scenic devices. scenic devices जास्त लक्ष केंद्रित झालं. दृश्य स्वरूपातील जे काही डिव्हायसेस होते त्यावरती लक्ष केंद्रित झालं. शेक्सपियरियन एरा केम इन टू एक्झिस्टन्स इन 16th सेंचुरी टू पब्लिक थिएटर. पब्लिक थिएटरमध्ये 16व्या शतकामध्ये शेक्सपियरियन शतक किंवा त्याचा कालखंड अस्तित्वात आला. ही रोट फॉर द कंटेम्पररी थिएटर. दॅट मीन्स शेक्सपियर रोट फॉर कंटेम्पररी थिएटर, मॅनिप्युलेटिंग द एलिझाबेथन स्टेज विथ ग्रेट रिसोर्सेस अँड इन्व्हेन्शन. की रिसोर्सेस साधन सामुग्री आणि जे काही शोध येत होते इन्व्हेन्शन त्याच्या सहाय्यानं एलिझाबेथन स्टेज या शेक्सपियरनं हाताळलं. बट द जीनियस ऑफ शेक्सपियर शुड नॉट अलाउ द रेस्ट ऑफ द ड्रामा ऑफ हिज एज टू बी ऑब्स्क्युअर. की या शेक्सपियरनं ड्रामा अस्पष्ट ऑब्स्क्युअर होऊ दिला नाही. कंटेम्पररी टू हिम वॉज बेन जॉन्सन, अ क्लासिस्ट, अ मोरॅलिस्ट अँड अ रिफॉर्मर ऑफ ड्रामा. की या शेक्सपियरचा समकालीन बेन जॉन्सन होता, एक क्लासिस्ट होता, मोरॅलिस्ट होता अँड अ रिफॉर्मर ऑफ ड्रामा. की ड्रामामध्ये सुधारणा करणारा थोडक्यामध्ये तो होता. इन कॉमेडी जॉन्सन जीनियस इज फाउंड ॲट इट्स बेस्ट. कॉमेडीमध्ये या जॉन्सनचं जे जिनियसपणा सापडतो. अँड हिज इन्फ्लुएन्स वॉज कन्सिडरेबल. आणि त्याचा प्रभाव हा कन्सिडर करण्या इतपत आहे. द रेस्टोरियन ड्रॅमॅटिस्ट लीन स्ट्रॉंगली अपॉन हिम. रेस्टोरियन ड्रामाटिस्ट जे ते त्यावरती निर्भर आहेत, त्यावरती आधारलेले आहेत. क्लोजिंग ऑफ थिएटर्स बाय प्युरिटन्स in 1642 brought this greatest of all periods in the history of English drama to an end. की या प्युरिटनची सत्ता 1642ला संपली आणि क्लोजिंग ऑफ थिएटर्स की त्यानंतर थिएटर्ससुद्धा बंद झाले. दिस ग्रेटेस्ट ऑफ ऑल पिरियड ऑफ हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा टू अँड एंड. आणि ते थिएटरसुद्धा बंद झाल्यामुळं इंग्लिश ड्रामा हा त्याकाळी बंद झाला. विथ द सिव्हिल वॉर्स नो थिएटर एक्झिस्टेड बिटवीन 1642 टू 1660. की 1642 ते 1660 या कालखंडामध्ये सिव्हिल वॉर झाल्यानंतर थिएटर कोणतेही अस्तित्वात आले नाही. द नेक्स्ट फेज which appeared after the Restoration produced
a very different kind of dramatic literature. आणि दुसऱ्या फेजमध्ये विच ॲपियर आफ्टर रिस्टोरियन पिरियड नंतर जे काही आले प्रोड्यूस अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ ड्रॅमॅटिक लिटरेचर. जे ते वेगळ्या स्वरूपामध्ये ड्रॅमॅटिक लिटरेचर परंतु वेगळ्या काइंडमध्ये ते निर्माण झाले. ड्रॅमॅटिस्ट लाईक चॅपमन, थॉमस मिडलटन, वेबस्टर अँड डेकर वेअर ॲट द फोरफ्रंट, की ज्या काही वेगळ्या स्वरूपामध्ये ड्रामा त्यानंतर अस्तित्वात आला. त्यामध्ये चॅपमॅन, थॉमस मिडलटन, वेबस्टर अँड डेकर यांचा समावेश होतो. When Charles II came back with the Restoration of 1660, the theaters were reopened. Restoration period नंतर म्हणजेच विथ रेस्टोरियन ऑफ 1660 की 1660 नंतर जेव्हा चार्ल्स परत आला, चार्ल्स सेकंडचं राज्य आलं म्हणूया, द थिएटर्स वेअर रिओपन, थिएटर्स ओपन झाले. द रेस्टोरियन कॉमेडी अचीव इट्स पेक्युलर एक्सलन्स, की या रेस्टोरियन कॉमेडीनं एक प्रकारचं असाधारण असा एक्सलन्स मिळवला. ड्रामा डेव्हलप इन टू क्लास ड्रामा क्लास ड्रामामध्ये डेव्हलप झाला. विथ अप्पर क्लास इथोज, काही इथोज म्हणजे नीतिमूल्य, काही नीतिमूल्यांच्या आधारे हा ड्रामा क्लास ड्रामामध्ये त्याचं रूपांतर झाला. इट लास्टेड बियॉन्ड दिस पिरियड इन टू द फर्स्ट डिकेड ऑफ 18th century, आणि जो 18व्या शतकापर्यंत तो तसाच टिकून राहिला. कॉमेडी इन द अर्ली 18th century डिक्लाइन इन टू सेंटिमेंटॅलिझम, की ही जी काही कॉमेडी होती ती 18व्या शतकाच्या सुरुवातीला ती डिक्लाइन झाली, इन टू सेंटिमेंटॅलिझममध्ये डिक्लाइन झाली. भावनोत्कटता थोडक्यामध्ये त्यामध्ये ही कॉमेडी डिक्लाइन होत गेली. इट बिकेम कॉमेडी ऑफ मॅनर्स, की कॉमेडी ऑफ मॅनर्समध्ये त्याचं रूपांतर झालं. जॉर्ज इथर्ज वॉज इट्स मोस्ट इम्पॉर्टंट एक्सपोनंट, की दॅट मीन्स जॉर्ज इथर्ज वॉज द ग्रेटेस्ट और मोस्ट इम्पॉर्टंट सपोर्टर, की त्याचा मुख्य सपोर्ट करणारा हा इथर्ज हा होता. फ्रॉम सच अ डेप्थ ऑफ ड्रामा वॉज रेस्क्यू बाय ऑलिव्हर गोल्डस्मिथ अँड रिचार्ड शेरिडन, की रिचार्ड शेरिडन आणि ऑलिव्हर गोल्डस्मिथ यांनी या ड्रामाची डेप्थ सोडवली. विथ शेरिडन समथिंग ऑफ ब्रिलियन्स ऑफ रेस्टोरियन डायलॉग रिटर्न इन टू कॉमेडी, की या शेरिडनच्या हुशारीनं त्या रेस्टोरियन पिरियडमध्ये डायलॉग या कॉमेडीमध्ये पुन्हा आले. बट विथ मोर जिनियल ॲटमॉस्फिअर, परंतु वेगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते आले. द कॅरेक्टर्स वेअर फर्मली प्रेझेंटेड विथ क्लॅरिटी अँड रिमिनिसंट ऑफ जॉन्सन, बट विथ नो डेप्थ इन शेरिडन्स वर्ल्ड. जे काही नाटकामध्ये कॅरेक्टर्स दाखवले गेले ते अतिशय फर्मली क्लिअरली प्रेझेंट त्या ठिकाणी करण्यात आले. रेमिनिसंट ऑफ जॉन्सन, ही कोणाची तरी म्हणजे जॉन्सनची आठवण करून देणारी, रेमिनिसंट म्हणजे आठवण करून देणारी कोणाची तरी, म्हणजे या ठिकाणी जॉन्सनची आठवण करून देणारी अशी ती कॅरेक्टर्स त्यामध्ये ड्रामामध्ये आली. बट विथ नो डेप्थ इन शेरिडन्स वर्ल्ड, परंतु शेरिडनच्या वर्ल्डमध्ये नाही. नो न्यू इंटरप्रिटेशन्स ऑफ ह्युमन नेचर, की ह्युमन नेचरचं कोणत्याही प्रकारचं नवीन इंटरप्रिटेशन त्यामध्ये ड्रामामध्ये नव्हतं. इन धिस ही वॉज नियर टू ऑस्कर वाईल्ड दॅन टू जॉन्सन, आणि निश्चित स्वरूपामध्ये तो ऑस्कर वाईल्डच्या जवळ होता जॉन्सनपेक्षा. नाव सी मॉडर्न थिएटर. द मॉडर्न थिएटर विथ इट्स पिक्चर फ्रेम stage, its actresses taking female parts, its movable scenery designed to create a visual image of the local of each scene, and its artificial light was developed during the Restoration period.
या मॉडर्न थिएटरमध्ये अशा प्रकारचं फ्रेम स्टेज तयार करण्यात आलं की ज्यामध्ये ॲक्ट्रेसेसनी फिमेल पार्ट्स त्या ठिकाणी स्वीकारले. इट्स मुव्हेबल सिनरी डिझाईन टू क्रिएट अ व्हिज्युअल इमेज ऑफ लोकल ऑफ इच सीन, की व्हिज्युअल इमेज त्यामध्ये कशी येईल अशा पद्धतीनं मुव्हेबल सिनरी त्यामध्ये या मॉडर्न थिएटरमध्ये आली. त्याचप्रमाणे आर्टिफिशियल लाईटसुद्धा या मॉडर्न थिएटरमध्ये निर्माण झाल्या ड्युरिंग द रेस्टोरियन पिरियड. देअर इज अ क्लिअर इन्फ्लुएन्स ऑफ फ्रान्स इन थिएटर, द ऑडियन्स अँड द थीम्स, की त्या मॉडर्न थिएटरमध्ये मॉडर्न थिएटरवरती फ्रान्स थिएटरचा प्रभाव होता. त्या ठिकाणचे ऑडियन्स असतील, त्या ठिकाणच्या थीम्स असतील, या सर्वांचाच या मॉडर्न थिएटरवर प्रभाव होता. द ड्रामा ऑफ द अर्ली 19th century वॉज ऑन द होल ऑन द वे टू डिक्लाइन बिकॉज ऑफ मेनी कॉजेस, की 19व्या शतकामध्ये सुरुवातीला 19व्या शतकाच्या सुरुवातीला द ड्रामा वॉज ॲन होल ऑन द वे टू डिक्लाइन, की या ड्रामाला उतरती कळायला लागली होती बिकॉज ऑफ मेनी कॉजेस, अनेक कारणं त्या पाठीमागं होती. द थिएटर वॉज होम मेनली टू इरेग्युलर स्पेक्टॅकल, मेलोड्रामा अँड फार्स, की हा जे थिएटर होतं हे जे घर बनलं गेलेलं होतं मेनली टू इरेग्युलर स्पेक्टॅकल, की इरेग्युलर स्पेक्टॅकल, मेलोड्रामा, फार्स, यामुळं या मॉडर्न थिएटरला किंवा या ड्रामाला उतरती कळायला लागली होती. अ सिम्पल एक्सटर्नल रिझन कॅन बी फाउंड इन मोनोपॉली हेल्ड बाय द टू हाऊसेस Covent Garden and Drury Lane for the performances of serious drama, की सिरियस ड्रामा परफॉर्मन्ससाठी कॉव्हेंट गार्डन आणि ड्रुरी लेन या दोघांची मोनोपॉली त्या घरावरती होती. हे एक सिम्पल एक्सटर्नल रिझन होतं. The audiences which gathered to 19th century theatre had not the intelligence or the imagination of the Elizabethan audience, की एलिझाबेथन ऑडियन्स इतकी 19th centuryच्या थिएटरमध्ये जे ऑडियन्स आलेले होते त्यांच्याकडं इंटेलिजन्स आणि इमॅजिनेशन एलिझाबेथन ऑडियन्स इतका नव्हता. द डेंजर इन 19th century theatre was that above all it was unrelated to the life of the time. 19व्या शतकामध्ये या थिएटरला धोका होता. इट वॉज अनरिलेटेड टू द लाईफ ऑफ द टाईम, कारण जीवनाशी त्याचा काही संबंध नव्हता. The changes in the structure of society had so modified, that means the changes of the structure of society modified the human personality itself, that a new interpretation was essential. Ibsen, the great Norwegian dramatist of 19th century, dominates the modern drama, की इब्सेन हा नॉर्वेजियन ड्रामॅटिस्ट जो होता त्याचा मॉडर्न ड्रामावरती प्रभाव होता. ही डेव्हलप मॉडर्निस्ट, त्यानं मॉडर्निस्ट डेव्हलप केलं. रिअलिस्ट सोशल अँड सायकोलॉजिकल ड्रामा लाईक द डॉल्स हाऊस, घोस्ट अँड ॲन एनिमी ऑफ द पीपल, की त्यानं डेव्हलप केलं होतं. मॉडर्निस्ट डेव्हलप केलं होतं. रिअलिस्ट सोशल सायकोलॉजिकल ड्रामाज डेव्हलप केलेले होते. या ठिकाणी उदाहरणं पण सांगितले. द डॉल्स हाऊस, घोस्ट अँड ॲन एनिमी ऑफ द पीपल. They are far more subtle in the stagecraft and profound in thought than anything in the modern English theatre. आणि ते हुशार, त्याच पद्धतीनं अतिशय खोल विचार करणारे असे ड्रामाज त्यानं तयार केलेले होते. But it was only George Bernard Shaw who was deeply influenced and affected by Ibsen's innovative contributions and experimentation. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्यावरती मात्र या इब्सेन यांच्या इनोव्हेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन आणि एक्सपेरिमेंटचा प्रभाव पडलेला होता. ही वॉज द मोस्ट ब्रिलियंट प्ले राईट
ऑफ हिज टाइम्स. आणि हे बर्नार्ड शॉ त्या काळी हे नाटक लिहिण्यामध्ये अत्यंत हुशार नाटक लिहिणारे होते. ही अलोन हॅड अंडरस्टूड द ग्रेटनेस ऑफ इब्सन. त्यांनाच फक्त या इब्सन यांचा ग्रेटनेस त्या ठिकाणी जाणवलेला होता, समजलेला होता. ही वॉज डिटरमाइंड दॅट हिज ओन प्लेस शुड ऑल्सो बी अ व्हेकल फॉर आयडियाज. आणि त्यांना ते ठाम होते. ही वॉज डिटरमाइंड दॅट हिज ओन प्लेस शुड बी, की त्यांचे जे स्वतःचे जे नाटक होते, प्लेज होते, शुड ऑल्सो बी व्हेकल फॉर द आयडियाज, की अनेक आयडियाजचा ते व्हेकल ठरणार होते. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एलिव्हेशन ऑफ द इंग्लिश ड्रामा to the brilliance of the Norwegian fell with Oscar Wilde and G.B. Shaw in the late 19th and early 20th century. The 20th century showed a talent of drama with which the 19th century could not complete. की 19व्या शतकामध्ये जे काही कंप्लीट होऊ शकलेलं नव्हतं ते 20व्या शतकामध्ये टॅलेंट त्या ड्रामामध्ये दिसून आलेलं होतं. एच. गार्निव्हिले बार्कर, जॉन गॅल्सवर्दी, सेंट जॉन एर्वाइन were some of the playwrights who explored contemporary problems. Saint John Ervine had been associated with the group of Irish dramatists. यांचा संबंध, अर्वाइन यांचा संबंध आयरिश ड्रामॅटिस्ट बरोबर होता, ग्रुप ऑफ आयरिश ड्रामॅटिस्ट बरोबर होता, की ज्यांचे हुज वर्क वॉज नॉर्मली प्रोड्यूस इन द ॲबी थिएटर इन डब्लिन, की ज्यांचं काम म्हणजे काही नाटकं असतील ते काय ॲबी थिएटरमध्ये डब्लिनमध्ये प्रोड्यूस झालेले होते. मच दॅट इज बेस्ड इन द मॉडर्न ड्रामा इन इंग्लिश डेव्हलप फ्रॉम दिस मोमेंट. आणि बरेचसे त्यामध्ये मॉडर्न ड्रामा हे इंग्लिशमध्ये डेव्हलप त्यांनी केलेले होते. वन ऑफ इट्स ओरिजिनेटर्स वॉज लेडी ग्रेगरी विथ W.B. Yeats अँड J.M. सिंज, की त्यामध्ये जे काही ओरिजिनेटर होते त्यामध्ये लेडी जॉर्ज त्याचबरोबर W.B. Yeats अँड J.M. सिंज होते. दे were the most important dramatists of the Irish revival who use a sense of tragic irony, a violent species of humor and a rich and highly flavored language. हे सर्व इम्पॉर्टंट असे ड्रामॅटिस्ट होते आणि त्यांनी या ड्रामामध्ये ट्रॅजिक आयरनी, व्हायलंट स्पेसिस ऑफ ह्युमर, रिच अँड हायली फ्लेवर्ड लँग्वेज यांचा वापर केलेला होता. T.S. Eliot experimented with Greek tragedy in the early 40s of the 20th century, की 20व्या शतकामध्ये 40च्या दशकामध्ये T.S. Eliot यांनी काही एक्सपेरिमेंट केले होते. कशाबरोबर? तर ग्रीक ट्रॅजेडीबरोबर. अदर ड्रॅमॅटिस्ट ऑफ मॉडर्न एरा, की त्या मॉडर्न एराच्या किंवा मॉडर्न कालखंडामध्ये जे काही इतर काही ड्रामॅटिस्ट होते. John Osborne wrote on people who grew after the Second World War, की त्यामध्ये जॉन ऑसबॉर्न यांनी काही लिहिलं होतं. सेकंड वॉरवरती आधारित काही लोकांवरती त्यांनी त्या ड्रामाटिस्टमध्ये त्यावर आधारित ड्रामा थोडक्यामध्ये केलेला होता. किंग्सले ॲमिस रोट अबाउट फ्रस्ट्रेटेड अँटी-एस्टॅब्लिश यंग पीपल. किंग्सले आणि अमिस यांनी फ्रस्ट्रेटेड, निराशवादी, अँटी एस्टॅब्लिश अशा तरुणांवरती लिहिलेलं होतं. ऑसबॉर्न्स लुक बॅक इन अँगर ब्रॉट अ न्यू व्हायटॅलिटी टू द थिएटर सीन, की ऑसबॉर्न यांचं जे नाटक होतं लुक बॅक इन अँगर यांनी थिएटरमध्ये एक प्रकारचं व्हायटॅलिटी, चैतन्य आणलेलं होतं. इट वॉज मोर अ कल्चरल फिनॉमिनॉन दॅन द वर्क ऑफ लिटरेचर, की वर्क ऑफ लिटरेचरपेक्षाही त्यामध्ये कल्चरल, सांस्कृतिक फिनॉमिनॉन सिद्धांत किंवा संकल्पना त्यामध्ये होत्या. अदर इम्पॉर्टंट प्ले राईट्स ऑफ द मॉडर्न एरा इन्क्लूड, की मॉडर्न एरामध्ये आणखीन जे काही ड्रामॅटिस्ट होते त्यामध्ये
अँटॉन चेकॉव, बर्टॉल्ट ब्रेच, युजीन ओनील, आर्थर मिलर, टेन्सी विलियम, युजिनी आयोनेस्को, सॅम्युएल बेकेट अँड हॅरॉल्ड पिंटर या सर्वांचा समावेश त्यामध्ये होतो. इंडियन थिएटर. Earliest seed of modern Indian drama can be found in Sanskrit drama from the 1st century AD. की या भारतीय नाटकांवरती संस्कृत ड्रामाचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि किंबहुना संस्कृत ड्रामा हे मॉडर्न इंडियन ड्रामाचं काय पायाभरणी आहे असं म्हटलं तरी चालेल. महाभाष्य by Patanjali provides a feasible date for the beginning of theatre in India. That means Mahabhashya provides a date for the beginning of theatre in India. The major source of evidence is की जो मुख्य जो पुरावा आहे तो कोणता आहे? अ ट्रीटीज ऑन थिएटर, नाट्यशास्त्र बाय भारतमुनी is the most complete work of dramatology in the ancient world. की पूर्वीच्या काळी जे काही भारतमुनी यांनी जे काही नाटक अ ट्रीटीज ऑन थिएटर की नाट्यशास्त्र हे जे काही त्यांनी नाटक रचलेलं होतं ते थोडक्यात याचा पुरावा आहे. इट गिव्स मायथॉलॉजिकल अकाउंट ऑफ द ओरिजिन ऑफ थिएटर. Modern English drama, however, has influences from all over the world as well as Sanskrit and Urdu traditions. मॉडर्न ड्रामावरती अनेक प्रकारे प्रभाव पडलेला आहे. संपूर्ण जगामधून प्रभाव पडलेला आहे मॉडर्न ड्रामावरती. त्याचप्रमाणे संस्कृत आणि उर्दू ट्रॅडिशनचा सुद्धा, परंपरांचा सुद्धा प्रभाव हा मॉडर्न इंडियन ड्रामावरती पडलेला आपल्याला दिसून येतो.